पंढरपूर येथे पूर सदृश स्थिती मागील काही दिवसांपासून आहे। सध्या नीरा व भीमा खोऱ्यातील धरणांमध्ये पावसाने जोर धरल्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीत 78,000 पेक्षा व वीर धरणातून 32,000 पेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग सुरू आहे। आता साधारणपणे 1,09,000 क्युसेक पेक्षा जास्त विसर्ग सुरू असल्यामुळे नदी काठच्या परिसरातील नागरिकांची शेती व इतर साहित्य आणि विद्युत पंप बुडाल्यामुळे नुकसान झाले आहे। तर काही शेतकरी आपले साहित्य वाचविण्यासाठी बाहेर काढून घेत आहेत। उजनीतून आलेल्या विसर्गामुळे उंबरे अव्हे पटवर्धन, कुरोली गुरसाळे पंढरपूर, विष्णुपद अजन सोंड बठाण आदी बंधारे पाण्याखाली गेले आहेत। त्यामुळे प्रशासकीय पातळीवर बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे। पंढरपुरातील जुना दगडी पूल पाण्याखाली गेला असून नदी पात्रातील पुंडलिक मंदिरासह अनेक मंदिराला पाण्याने वेढा दिला आहे। त्यामुळे नदीपात्रात स्नानासाठी व दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सूचना देऊन नदीपात्रात उतरण्यास मज्जाव केला आहे। सदरच्या पाण्यामुळे व्यासनारायण झोपडी तसेच इतरही ठिकाणी नगरपालिकेने नागरिकांना सतर्क केले आहे। पंढरपूर येथील नदीपात्रात सध्या पाण्याचा विसर्ग संगम येथे 1,09,200 आहे। त्यामुळे प्रशासनाने पूरस्थितीच्या आकडेवारी दिली आहे। 1,07,000 क्युसेक झाल्यास पंढरपूर मंगळवेढा रस्त्यावरील जुना गोपाळपूर रोड वाहतुकीस बंद करावा, तर 1,15,000 क्युसेक विसर्ग असल्यास व्यासनारायण झोपडपट्टी येथील नागरिकांनी स्थलांतर करावे, तर 1,60,000 क्युसेक असल्यास गोपाळपूर येथील नवीन पुलावर वाहतूक बंद करावी, तर 1,80,000 विसर्ग असल्यास संतपेठ झोपडपट्टी येथील नागरिकांनी स्थलांतर करावे, अशी आकडेवारी प्रशासनाने दिली आहे। तरी पंढरपुरातील नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन केले आहे। नगर परिषदेमध्ये पूरस्थिती व्यवस्था कार्यान्वित केली आहे। नदीकाठी स्पीकरवरून नागरिकांना सूचना केल्या जात आहेत, तर नदीपात्रात धोका होऊ नये म्हणून सुरक्षा यंत्रणा राबवली आहे।